दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत तुते अविनाश आणि जय बजरंग कांबारे. नाणेफेकीचा कौल तुते संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जाऊया मागच्या दिशेने. यावेळेस कांबारे संघाची सलामीची जोडी सायकलला असतील हरिओम मित्रमंडळ शहापूर अजित धर्मवीर चषक आपण पाहतोय. अगदी थाटामाटात त्या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतंय. दैदिप्यमान सोहळा या क्रीडांगणावरती रंगत असताना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत दोन संघ प्रतिस्पर्धी आपण पाहतोय. एका बाजूला अविनाश तुते आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग कांबेरे. पहिलाच बॉल यावेळेस इथे चेंडू जाईल सरळ फाईन लेग क्षेत्राकडे. तोपर्यंत डिक्लेअर झोन. एक धाव इथे मात्र मिळतीये. स्वतःचं संघाचं खातं या दरम्यान खुलं होत असताना टीम कांबारे आपण पाहतोय. वैभवला आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस सुखचा फटका परंतु एकच धाव. नक्कीच फटका पण वैभवच्या बॅट मधून पाहिला. जर कदाचित सर्कल जर संपूर्ण क्रीडांगण असतं तर कदाचित चौकार षटकार देखील या बॉलवरती होऊ शकला असता. परंतु एकच धाव इथे मात्र मिळते. कांबारे संघाला आपण पाहतोय यावेळेस सलामीची जोडी संत गतीने सुरुवात करत असताना पहिले षटक हे मॅन्डेटरी पॉवर पेचं 4 षटकांची मॅच असते आणि 4 षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस हा प्रत्येक संघाचा आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतो दोन ऑफिशियल मैदानावरती सज्ज असतील. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच आमचे आदर्श आदरणीय रमेश शिंदे सर नक्कीच एक चांगले लोकप्रिय समालोचक याच विभागातील. इथे यावेळेस जबरदस्त चेंडू फेकून दिलाय सरळ वाईडिश लॉंग ऑनला. चेंडू सरळ जाईल सीमा रेषे पलीकडे. हा येणारा खणखणीत पहिला षटकार. आठ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वैभवच्या बॅट मधून नक्कीच एक प्रहार करत असताना षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाज दिगंबरला नक्कीच रनवे मध्ये थोडासा अडथळा. यावेळेस दिगंबर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक पहिलं. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. इथे यावेळेस साफ ट्रॅकर बॉल होता. फक्त दिशा दिली आहे. चेंडू सरळ जाईल यावेळेस लॉंग लेग सीमारेषे पलीकडे. इथे गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नव्हता आणि यावेळेस हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येणारा चौकार. बारा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच हवेच्या विरुद्ध दिशेने हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज वैभवच्या बॅट मधून. 2 मोठे फटके येत आहेत. धावसंख्येला मात्र एक वेगळा आकारात येत असताना यावेळेस अजून एक गॅप शॉट सिलेक्शन वाईडिश लॉंग आपला. चेंडू सरळ जाईल
वन बाउन्स ओव्हर दी लाईन. वैभवच्या बॅट मधून येणारा अजून एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. नक्कीच या सामन्यानंतर द्वितीय फेरीतील सामने तुम्हाला पाहायला मिळतील. ही शेवटची मॅच असेल पहिल्या फेरीतील. इथे यावेळेस अजून एक चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. फटक्यासाठी जागा बनवली. वैभव सेट ऑन फायर. अजून एक येणारा वैभवच्या बॅट मधून सलग लागोपाठचा हा तिसरा चौकार. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय यावेळेस 20 धावा. सुरुवात अत्यंत सुरेख पाहायला मिळते. सुरुवातीला असं वाटलं होतं की सिंगलने धावसंख्या धावफलकावरती अडखळत सुरुवात करतायत टीम कांबारे. आणि यावेळेस एक चांगली सुरुवात होत असताना आपण पाहतो या पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा. धावसंख्येचा ग्राफ उंचावत असताना या पहिल्या षटकामध्ये जय बजरंग कांबारी संघ त्याला फाईट करत असताना आपण पाहतो. एका बाजूला अविनाश तुते संघ ज्याने मात्र नक्कीच नाणेफेकीचा निर्णय घेतला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. नक्कीच निर्णय घेणं एक सोपं काम असं, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं फार कठीण असतं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक 2 गोलंदाजी साठी येत आहेत गोपाल पांढरे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती नक्कीच या मॅच मधील सेकंडला आपण पाहतोय अमोल. नॉस्ट्रागिला एक विस्फोटक फलंदाज सलामीवीर साठी सातत्याने जाणला जातोय. जय बजरंग कांबारी संघाच्या वतीनं वैभवला आपण पाहतोय. इथे यावेळेस सलक्यात आणि यावेळेस कॉट बिहाइंड. नक्कीच कॉटन बोल्ट. इथे फलंदाज बाद होत असताना स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये यावेळेस लागणारा हा पहिला धक्का टीम जय बजरंग कांबारे टीमला. फलंदाज अमोल बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज आपण पाहतोय एक अनुभवी गोलंदाज अविनाश तुते संघाच्या वतीनं गोपाल यांना आपण पाहतोय. पहिल्या षटकावरती सफलता अर्जित केली. स्वतःच्या गोलंदाजीवरती एक चांगला झेल अगदी स्वतःला झोकून दिलंय. या मैदानावरती आपण पाहतोय अविनाश तुते संघासाठी एक चांगली कामगिरी करत असताना नितांत गरज होती या मॅच मध्ये. या दरम्यान आदरणीय मिलिंदजी भोईर साहेब यांचं आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगलं व्यक्तिमत्व या विभागातून आपण पाहतोय आदरणीय मिलिंदजी भोईर साहेब. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि या धर्मवीर चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपली जागा आमच्या मनामध्ये आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हायचंय. धावसंख्येला आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये नक्कीच फक्त एकच धाव. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, या षटकामध्ये एकच धाव. हे षटक यावेळेस ऑन द मार्क असताना गोपालचं. इथे यावेळेस सातत्याने चांगली लाईन व्हेरिएशन करत असताना चेंज ऑफ पेस गोलंदाजी. एक जबरदस्त गोलंदाजीचा नजारा आपण पाहतोय. एक विलोभनीय गोलंदाजी काय असते इथे मात्र दाखवत असताना गोलंदाज गोपाल आपण पाहतोय. सायकिलला वैभव एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅट मधून एक षटकार 3 चौकार आपण पाहिलेत. tenniscricket.in च्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच लाईव्ह कव्हर केली जाते. घरी बसल्या देखील प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद मिळू शकतो. ही संकल्पना सातत्याने हरिओम मित्रमंडळ शहापूर संघाच्या वतीने आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय स्विंग अँड मिस. सातत्याने गोलंदाजी करत असताना अनुभवाची शिदोरी ज्यांच्या पाठीशी आपण पाहतोय ते गोपाल आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती.
एक जबरदस्त स्पेल त्यांच्या माध्यमातून हाताळत असताना फक्त अद्यापपर्यंत 2च धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. धावसंख्या फलकावरती 22, लॉस ऑफ 1 विकेट. इथे यावेळेस पुन्हा एकदा नॅचरल ब्रेक जादू गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जाईल या गोलंदाजाला आपण पाहतोय मैदानावरती. अविनाश तुते संघाच्या वतीने एक जबरदस्त गोलंदाजी, एक चांगला उत्तम नजारा. 40+ चे खेळाडू. नक्कीच प्रत्येक खेळासाठी वयाची मर्यादा असते, परंतु नक्कीच एक अनुभवाची शिदोरी सातत्याने आपण पाहतोय. यावेळेस गोपालच्या माध्यमातून ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक येतात वाईडिश लॉंग ऑनला. तोपर्यंत फक्त एकच धाव वैभवला. ज्या वैभवने पहिल्या षटकामध्ये अत्यंत सुरेख पॉवर प्लेचा वापर केला, बॅटिंग पॉवर प्ले असताना एक दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, त्या वैभवला कुठेतरी मात्र थांबवलंय. मी म्हणेन गोलंदाज गोपालने. अक्षरशः गोपालची गोलंदाजी आपण पाहिली असेल तर दोन्ही फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम या गोपालने केलंय. धावसंख्या धावफलकावरती 23, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर ऑन द बोर्ड. जय बजरंग कांबेरे टीम या मैदानावरती आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा. 2 षटक यावेळी संपन्न होत आहेत. कांबारी संघ सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 20 धावा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 3 धावांचं षटक. अप्रतिम निर्णायक षटक गोपालचं राहिलंय या पहिल्या सत्रामध्ये. आता मात्र संघ नायकांनी जी जबाबदारी या तिसऱ्या षटकाची संघाच्या वतीने आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत मोहन. मोहन येत आहेत यावेळेस. षटक क्रमांक 3 राईट आर्म दी विकेट. इथे यावेळेस लोअर फुल टॉस फुलर लेनचा चेंडू होता. यावेळेस व्यवस्थित बाट वरती आला. तोपर्यंत नक्कीच ऑन साइडला एकच धाव. वाईडिश लॉंगॉन आपण पाहतो क्षेत्ररक्षक सजवलंय अगदी सीमारेषे लगत पेट्रोलिंग करत असताना ही क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप मिड विकेट वाईडिश लॉंगॉन डीप स्क्वेअर लेग. यावेळेस मोहन आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती एक चांगली गोलंदाजी करत असताना सातत्याने आपण पाहतोय एक चांगला गोलंदाजीचा नजारा या धर्मवीर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शहापूरचं एक क्रीडांगण नक्कीच एक दर्जेदार आयोजन आपण पाहतोय सातत्याने. इथे यावेळेस साफ ट्रॅकर बॉल चेंडू फेकून दिलाय. लॉंग लेग सीमारेषे बाहेर जाईल. यावेळेस क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू सरळ जाईल 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. भविष्य बाड मधून चौकार येतोय. तर मंडप डेकोरेटर्सचे प्रोपायटर यांना विनंती करणं आपण कुठे असाल तर संपर्क करा. आयोजकांशी टेस्टशी संपर्क करा. भगवमय वातावरण या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. धर्मवीर चषक स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय शहापूरच्या क्रीडांगणावरती. धर्मवीर चषक 2021. यावेळेस और पिच बॉल चेंडू फेकून दिलाय. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा येतोय बिग लॉंग वे षटकार. कांबारी संघ नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारण्याचा मानस. यावेळेस फुल टॉस बॉल. यावेळेस मिस टायमिंग नसेल. यावेळेस चेंडू सरळ जाईल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग त्या क्षेत्रामध्ये यावेळेस येणारा अजून एक दर्जेदार स्ट्रोक.
षटकार. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आपण पाहिला. नक्कीच गोलंदाजांवरती एक नजर टाकू. दुसरं षटक 3 धावांचं होतं आणि इथे मात्र दमदार फलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये होत असताना फलंदाज भावेशच्या बॅट मधून ऑन द हॅट्रिक बॉल. यावेळेस भावेश सेट ऑन फायर. क्षेत्ररक्षक मिस टायमिंग, एलिव्हेशन कमी मिळालं. फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना यावेळेस टीम जय बजरंग कांबारे संघाला लागणारा हा दुसरा धक्का. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. गोटेकर बी संघ, संघाचा संघनायक आणि वाशाळा संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत असेल. धावसंख्या धाफलकामध्ये आपण पाहतोय नक्की धावांचा वेग वाढत असताना यावेळेस नितांत गरज होती. एक अडसळ इथे मात्र दूर केलंय ते म्हणजे फलंदाज आपण पाहतोय भावेश नावाचा. क्षेत्र कोणतेही असू दे, कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसतो. हेच क्रिकेटच्या परिभाषेत सांगितलं जातंय. तुम्हाला मात्र मेहनत करावी लागेल. मेहनतीची पराकाष्ठा सातत्याने या मैदानावरती करावी लागेल. नक्कीच मेहनत करणारे कधी अपयशी ठरणार नाहीयेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच यश तुमच्या पाठीशी असेल. धावसंख्या धावफलकामध्ये यावेळेस 40-40. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती एक निर्णायक षटक. या षटकामध्ये मात्र लगाम ओढावी लागेल टीम कांबेरे संघाची. कांबारी संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 13.33 ची सरासरी. 40 धावा धावफलकावरती. इथे यावेळेस पहिलाच बॉल. जबरदस्त लाईन, गुड लेंथ वरून चेंडू मात्र टेक ऑफ झाला. यावेळेस उर्वरित काम यष्टीरक्षक कंप्लीट करत असताना हा चेंडू येतोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली आहे 40 या आकड्यावरती. गोलंदाज आपण पाहतोय रोहनला. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी. इथे यावेळेस अजून एक जबरदस्त चेंडू. त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. सलग लागोपाठचे येणारे हे 2 चेंडू येत आहेत डॉट. हा देखील गोलंदाज आपण पाहतोय यंगस्टर अंडर 16 चा गोलंदाज रोहनला आपण पाहतोय. रायझिंग स्टार. इथे यावेळेस अजून एक चेंडू येतोय डॉट. सलग लागोपाठचे 3 चेंडू येतात डॉट. रोहनची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोहनसाठी. जबरदस्त इथे मात्र परफॉर्मन्स देत असताना या मैदानावरती धर्मवीर चषकाचं हे दर्जेदार आयोजन आणि त्यामध्ये ही दर्जेदार गोलंदाजी. इथे यावेळेस ऑन साइडला हलक्या हाताने चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल टीम जय बजरंग कांबारे संघाला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. या दरम्यान आदरणीय विजयजी भगत साहेब सर्वांचे लाडके भाई यांचं आगमन होतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आपण हे स्वरूप पाहतोय, ज्यांच्या नावाने ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट आपण पाहतोय ते आदरणीय विजयदादा भगत यांचं इथे आगमन होतंय. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 आणि या 4थ्या षटकामध्ये घडलं काय. फक्त एकच धाव खर्च केली गोलंदाज रोहनने. जबरदस्त गोलंदाजी, व्हाट अ बॉलिंग. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी वैभव. इथे यावेळेस टॉपेज चेंडू जाईल सरळ डिक्लेअर झोन मध्ये. रन्स मिळते एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या धावफलकावरती 42-43 धावांचं लक्ष असेल. येणारे 24 बॉल आणि 43 धावा जिंकण्यासाठी बनवायचे ते म्हणजे अविनाश तुते संघाला.
वाशाला संघाचे संघनायक आणि गोठेगर बी संघाचे संघनायक चला नाणेफेकीसाठी लगेच या आमच्या टॉस बॉक्स मध्ये 43 धावांचं लक्ष येणारे 24 बॉल द्वितीय सत्र कसं असेल या ऐकूया याच विभागातील अत्यंत लोकप्रिय समालोचक फैजल शेख यांचा आवाज मी तुर्तास थांबतो कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा धर्मवीर चषक 2021 हा दैदिप्यमान सोहळा धन्यवाद धन्यवाद सर कांबारे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे हॅलो 42 धावा ज्या मात्र प्रगतीपथावर पाहिल्या गेल्या 4 षटकाच्या अखेरीस आणि 43 धावांचं जे मात्र आव्हान ठेवले तुते संघासमोर कांबारे संघाने कांबारे संघ स्पीडअप करायचे जरा तसेच 2 फलंदाज पाठवायचे तुते संघ आपण जिंकण्यासाठी 4 षटकाच्या अखेरीस 43 धावांची गरज आहे जी मात्र गोटेकर बी संघाचा कर्णधार यायचे नाणेफेकीसाठी आजच्या दिवसातील मात्र सेकंड राऊंडचा जो मात्र पहिला सामना जो मात्र पाहिला जाईल दोन फलंदाज मात्र मैदानामध्ये पाठवायचे आहेत तुते संघाचे तसेच गोटेकर बी संघाचा कर्णधार यायचा आहे पण नाणेफेकीसाठी आजच्या दिवसातील सेकंड राऊंडचा पहिला सामना जो मात्र पाहायला भेटेल वाशेला विपक्ष गोटेकर बी संघ दोन फलंदाज मैदानामध्ये जातात अविनाश 11 तुते संघाचे स्वतः कर्णधार अविनाश आणि एक फलंदाज आहे तो मात्र शाहरुख दोन फलंदाज पाहतोय जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येतोय उप शहापूर शहर प्रमुख यांच्या आजचे नाणेफेकीचं कौल होते तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय कांबारे संघाकडून अमोल स्ट्राइक एंडला फलंदाज जो मात्र पाहतोय आपण अविनाश ज्याच्या नावाने हा संघ खेळला जातोय सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्याचं मात्र नाणेफेकीचं कौल होतंय गोटेकर विपक्ष कांबार वाशाळ संघात पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय अमोल स्ट्राइक एंडला फलंदाज मात्र पाहतोय अविनाश पहिला चेंडू टाकला जातोय इस्टनच्या खूपच दूरवरचा चेंडू पाहायला भेटला 55 इशारे तो वाईट चेंडू आणि एक बाईकच्या स्वरूपात धाव पाहायला भेटली एकूण 2 धावा 2 धावा ज्या मात्र संघाच्या मात्र अकाउंटवर टाकल्या जातील जिंकण्यासाठी गोटेकर संघाने प्रथम नाणेफेकी जिंकलाय आणि मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय वाशाळ संघाला मात्र सलामीसाठी आमंत्रित फलंदाजीसाठी मात्र स्वीकारलेला आहे ऑफसाइडच्या दिशेने खूपच चांगलासा फटका पाहायला भेटतो अविनाश याच्या बॅटतून एक दर्जेदार चौकार पाहायला भेटतो
चौकाराने मात्र अविनाश दुसरी गणेश होतोय. खूपच चांगलासा फटका ऑफ साईडच्या दिशेने पाहायला भेटलाय आणि या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली ती मात्र 6. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज असताना जे मात्र पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी आलाय कांबारे संघाकडून गोलंदाज अमोल. याच्या पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला भेटला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र एक चांगला चौकार पाहायला भेटतो अविनाशच्या बॅटीतून. बघूया षटकातील पुढचा चेंडू अविनाश आला. अविनाश कशा प्रकारे फटकेबाजी करतोय हे मात्र मैदानात पाहायला भेटेल. ओहो, लेग साईडच्या दिशेने हलकासा कट केलाय. चेंडू मात्र जातो बाईकच्या स्वरूपात. एक बॅटीची लिडिंग एज घेऊन जाते एका धाब्यासाठी. डिक्लेअर झोनमध्ये पाहायला भेटला. स्ट्राईक रोटेक राहणार. स्ट्राईक एंडला प्रथमच फलंदाज जाईल तो मात्र शाहरुख. हा सुद्धा एक नाबादलेला फलंदाज आहे. या संघामध्ये भरपूर सामने खेळताना आपण पाहिले या फलंदाजाला. पॉवर प्लेचं षटक, षटकामध्ये टिचून गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज अमोल याला. ओहो, खूपच चांगलासा फटका. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतो पण मात्र खूपच चांगलासा कमबॅक पाहायला भेटले. तिथे निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. धावसंख्येची मात्र पाहतो आपण 7. खूपच चांगल्याशी गोलंदाजी करतो गोलंदाज अमोल. षटकातील पुढचा चेंडू शाहरुख याला. हाफ ट्रॅकर चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने खूपच चांगलासा फटका आहे. चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी एक येतो शाहरुखच्या बॅटीतून ब्रँडेड चौकार. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली ती मात्र 11. देव, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. देव, खूपच चांगलासा फटका पाहायला भेटला शाहरुख याच्या बॅटीतून. एक दर्जेदार चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली ती मात्र 11. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज असताना आतापर्यंत धावसंख्या प्रगतीपथावर पाहतोय 11. षटकातील पुढचा चेंडू. ओहो, फटका फसलाय. बघूया तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय आणि मात्र क्षेत्ररक्षक झाला फंबल. मात्र एक लॉलीपॉप झेल होता तो मात्र काहीसा कॅरी करू शकला नाही क्षेत्ररक्षक. चुका पाहायला भेटला क्षेत्ररक्षकडून. नक्कीच शाहरुख याला जीवनदान मिळतंय. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली मात्र प्रगतीपथावर 12. या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला जाईल अमोल याचा. स्ट्राईक एंडला फलंदाज अविनाश आला. षटकातील पुढचा चेंडू अविनाश आला. षटकातील शेवटचा चेंडू जो मात्र पाहायला भेटेल. हो, खूपच चांगलासा फटका पाहायला भेटतो. अविनाशाच्या बॅटीतून येतो हा दर्जेदार चौकार. नक्कीच शेवटच्या चेंडूवर खूपच चांगलासा फटका पाहायला भेटला. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली अविनाश तुते संघाची 16. पॉवर प्लेचे पुरेपूर फटकेबाजी मात्र पाहायला भेटली या दोन फलंदाजांच्या बॅटीतून. एक शाहरुख आणि अविनाश. चला पंच स्पीडअप करायचे. नवीन गोलंदाज कांबारी संघाकडून. बघूया कोण गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर ज्यावेळेस कांबारे संघाची फलंदाजी पाहत होतोय पॉवर प्लेचं षटक दिगंबर जो मात्र गोलंदाजी करत होता. कांबारे संघाने मात्र धावसंख्या कुठली होती 20. आता मात्र कांबारे संघाचा गोलंदाज ज्या वेळेस प्रथम गोलंदाजी करत होता पॉवर प्लेचं षटक कांबारे तुते संघाने मात्र धावसंख्या कुठली गेली 16. दुसरा गोलंदाज वापरला जातोय कांबारे संघाकडून. गोलंदाजीसाठी आलाय दुसरं षटक टाकण्यासाठी गौरव. गौरव करून देतो की आपल्या संघाचा गौरव. बघूया स्ट्राईक एंडला जो मात्र फलंदाज जाईल शाहरुख. सलामीचे दोन फलंदाज. खूपच चांगल्याची कामगिरी जी मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटली. कबल धावा कुठल्या गेल्या 16. दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय तो मात्र गौरव. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकला जातोय.
हाफ ट्रॅकर चेंडू होता तेवढा चांगलासा फटका पाहायला भेटला. वन बाउन्स शाहरुख याच्या बॅटीतून येतोय हा धर्मवीर चौकार. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली ती मात्र 20. खूपच चांगली अशी फटकेबाजीची मात्र पाहायला भेटे या दोन फलंदाजांकडून. एक शाहरुख आणि अविनाश. खूपच चांगली अशी फटकेबाजी आतापर्यंत पाहायला भेटली. षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. गौरव याचा पहिला चेंडू. गौरव याचा गौरव केलाय शाहरुख याने. 4 धाबा जो मात्र लेग साईडच्या दिशेने पाहायला भेटल्या. षटकातील पुढचा चेंडू गौरव याचा. तोच फलंदाज जो मात्र पाहायला भेटेल स्ट्राईक एंडला शाहरुख. 43 धावांची गरज असताना आतापर्यंत प्रगतीपथावर धावा ज्या मात्र पाहायला गेल्या 20. गौरव याचा दुसरा चेंडू टाकला जाईल शाहरुख याला. हलकासा बाईकच्या स्वरूपात मात्र एक धाव पाहायला भेटेल. डिक्लेअर झोन मध्ये जातो एका धावेसाठी. स्ट्राईक रोटेक राहणार नाही. बाईकच्या स्वरूपात एक धाव भेटली गेली. धावसंख्या झाली ती मात्र 21. षटकातील पुढचा चेंडू आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज गौरव. ऑफसाइड यॉर्कर चेंडू जो मात्र पाहिला गेला. गोलंदाजाचा एक ब्रह्मास्त्र तेवढा चांगला असा खोदून काढलाय. फटका चांगला होता तिथे मात्र दूरवर क्षेत्ररक्षक आला. एक धाव घेतली गेली आणि एका धाब्यावर समाधान मानलं जातंय. एका धाब्याने संघाची धावसंख्या झाली 22. 2-2. षटकातील पुढचा चेंडू अविनाश आला. फटका चांगला आहे. भिरकवून दिलाय. मला तरी वाटतंय हा येतो धर्मवीर ब्रँडेड षटकार. अविनाश याच्या बॅटीतून एक दर्जेदार फटका पाहायला भेटलाय. 7 धावांसाठी आला हा षटकार. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली ती मात्र 28. 43 धावांची गरज असताना खूपच चांगली अशी जी मात्र फटकेबाजी पाहायला भेटते. अविनाश आणि शाहरुख याच्या बॅटीतून एक दर्जेदार फटका पाहायला भेटला. 7 धावांसाठी षटकार. गौरव याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक फटका फसलाय तिथे मात्र दूरवर क्षेत्ररक्षक येतोय. 22 मात्र चुकी करणार नाही. अविनाश याला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. गौरव याला एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारे जी मात्र गोलंदाजी पाहायला भेटली. गौरव याची एक ब्रँडेड षटकार मारल्यानंतर त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलाय. अविनाश याला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाज गौरव याला वैयक्तिक 15 धावा करून मात्र बाद झालाय तो मात्र अविनाश. नवीन फलंदाज जातोय दिगंबर. खूपच चांगले असे फलंदाज आहेत मात्र या संघामध्ये. अविनाश, दिगंबर. स्ट्राईक एंडला फलंदाज जो मात्र सलामीचा आलेला फलंदाज शाहरुख अजूनही मैदानामध्ये आहे. मला तर वाटतं या गोलंदाजाचं विश्लेषण करायचं गेलं तर पहिल्या चेंडूवर एक चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव. तिसऱ्या चेंडूवर एक धाव. त्यापुढील चेंडूवर मात्र एक षटकार पाहायला भेटला. एक विकेट. आता पुढे षटकातील पुढचा चेंडू. ओहो स्लोवर चेंडू पाहायला भेटला. गती परिवर्तन करतो. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय. एक निर्धाव चेंडू पाहायला भेटला. गोलंदाज गौरव याचा. षटक पूर्ण झाले ते मात्र गौरव याचं. तिसरं षटक टाकण्यासाठी कोण येतोय गोलंदाज बघूया. 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज जो मात्र पाहतोय आपण अविनाश. दिगंबर गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज विनोद. एक नावाजलेला गोलंदाज आहे विनोद. लेग ब्रेकर, लेग स्पिनर, ऑफ स्पिन हे मात्र दोन्ही पाहायला भेटतील या गोलंदाजीतून. ओहो ज्या प्रकारे म्हटला गेलो त्या प्रकारे मात्र चेंडू टाकला गेलाय. एक 30 तार गोलंदाज. टप्पा पडला. एस्ट्रेक्सच्या हातामध्ये जाऊन विसावलाय चेंडू. निर्धाव चेंडू मात्र पाहायला भेटतोय. बघूया षटकातील पुढचा चेंडू. 11 चेंडू मध्ये आता मात्र 15 धावा करायचे आहेत अविनाश तुते संघाला.
कुठेतरी जिंकण्यासाठी 43 धावांची गरज असताना आतापर्यंत धावा कुठल्या गेल्यात 28 जिंकण्यासाठी 11 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. अर्थातच तिसरं षटक मार्गस्थ आहे. वाईड यॉर्कर चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळाला. निश्चितच बॅट्समन दिगंबर पांढरे, मी तर म्हणेन या 14 धाबा जणू काही असणारी ही समुद्राच्या मध्यभागीची नौका किनाऱ्यावर नेण्याचं काम करणारा जर कोण नाविक असेल तर त्याचं नाव दिगंबर पांढरे. कारण अविनाश पांढरे बाद झालाय, थोडंसं संकट मात्र ओढावलंय. या संकटातून सामोरं जाऊन त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम, तारणहार कोण ठरेल बघावं लागेल. 31 धावा धावफलकावर, 43 धावा बनवायच्या आहेत. मी तर म्हणेन अजूनही विजयासाठी 12 धावांची आवश्यकता तू ते संघाला. लेग ब्रेक बॉल पाहायला मिळाला. बॅकफुटवर येऊन हार्ड पंच पाहायला मिळतो. निश्चितच डीपमध्ये शतरक्षक वेगाने पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. अजूनही 10 धावांची गरज असेल तू ते संघाला. निश्चितच आजचा दिवस चांगले चांगले समालोचक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निश्चितच खूप दूरवरून प्रवास करून या ठिकाणी आमचे मॅडी सर बदलापूर ते शहापूर हा दौरा या ठिकाणी केला. विनोद तयार, पुन्हा एकदा अवे फ्रॉम दी बॉडी, शहराच्या थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. नक्कीच क्रुशल मोमेंटला जर आपण अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण करत असाल तर निश्चितच आपण अपयशाचं कारण ठरू शकता. तुम्हाला जर जिंकायचंय तर तुम्हाला मन, मनगट आणि मस्तिष्क जागं करावं लागेल. 3Hचा विकास सातत्याने तुम्हाला करावा लागेल, तेव्हा तुम्ही या मॅचमध्ये विजय संपादित करू शकाल. अन्यथा सामन्याची भवितव्य धोक्यात आली म्हणून समजा. चौकार निघून गेला. एक चांगल्या क्षेत्ररक्षणाचा एक चान्स होती, ती संधी सुद्धा गमावली. 37 धावा धावफलकावर, फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. माफ करा, 6 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र अपील, परंतु निश्चित अंपायर या ठिकाणी डिक्लेअर करतील. उजव्या स्टंपच्या थोडा बाहेर बॅट्समन उभा आहे. शेवटचं षटक शिल्लक असेल आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2021 सर्व खेळाडूंचे व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत करेल. दुपारचं सत्र आहे. मी तर म्हणेन या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, त्यानंतर मात्र दुसरी फेरी या ठिकाणी लगेचच चालू होईल. आजच्या दिवसातील आम्हाला विजेता संघ क्वालिफायर कोण होईल ही संध्याकाळ सांगून जाईल. कारण 1:46 अर्थातच 1:45 वाजले. तुते संघ संघर्षाचं मैदान, जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही, हे या मॅचमध्ये सांगत असताना खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. तुते संघाच्या माध्यमातून 43 धावांची गरज असताना पहिली 3 षटकं तर निघून गेली आणि धावफलक या ठिकाणी आपण बघू शकाल. तब्बल 37 धावा, 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक तेरी तो एक मेरी. निश्चितच आम्ही गोलंदाजी केली तेव्हा तुम्ही बॅटिंगमध्ये दमखम दाखवलं. आत्ता मात्र तुम्ही गोलंदाजी करता, आम्ही दमखम दाखवतोय. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से या ठिकाणी द्यावं लागेल. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. तुते संघ फाईट करतोय. कांबारे संघ, वैभव गोलंदाजी मार्को सज्ज, तेज तर राज गोलंदाजी. परंतु निश्चितच यावेळेस लाईन खूपच चुकीची पाहायला मिळाली. डाबा स्टंपच्या बाहेर चेंडू फेकला गेला. अंपायर डिसिजन देतील. या सीटच वाईट बॉल. आत्ता मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तुते संघाला. 6 चेंडू 5 धावा. वैभव गोलंदाजी मार्कवर हजर. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार वैभव. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त बॅट आडवी केली. गुड्डू विषय थोडेसे फंबल होत आहेत, क्षेत्ररक्षण झालंय. परंतु चुका, त्या चुका नाही तर मी तर म्हणेन मोठे गुन्हे आहेत आणि गुन्ह्यांना मात्र तुम्हाला माफी नसते. 2 धावा आल्या, अजूनही 3 धावांची गरज. जवळपास विजयाचा सुगंध थोडासा दरवळताना पाहायला मिळतो डगआउटमध्ये तुते संघाच्या माध्यमातून.
दिगंबर पांढरे क्रुशल मोमेंटला आला आणि ही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. ऑफ साईडला 2 मोठे स्ट्रोक लागले गेले. क्रुशल मोमेंटला एक चौकार सुद्धा आला आणि बघता बघता ही मॅच सोपी केली. ओ हो क्या बात आहे. लेग ब्रेक बॉल. बॅट्समनला मात्र हा चेंडू उमगला नाही. वाटलं होतं पाठीमागून निघून चाललाय, डाव्या स्टंपच्या बाहेर जाईल, परंतु लेग ब्रेक बॉल थोडा टर्न झाला पडल्यानंतर मिडल स्टंपच्या वरून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता. हो खराब बॉल. निश्चितच बॅट अँड पॅडच्या मध्ये नाही, परंतु कमरेलगत चेंडू आला. फुलटॉस बॉल फक्त बॅट आडवी केली. फटका सजवला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी फटका शंकनाद करत मैदानाच्या बाहेर. 4 धावा. जिंकला तुटे टीम. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तत्पूर्वी कांबारे टीम आपण धर्मवीर चषकामध्ये सहभागी झालात. स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करू. पहिली फेरी या ठिकाणी संपुष्टात आली. दुसऱ्या फेरीतील या ठिकाणी पहिलीच मॅच. तत्पूर्वी दोन्ही संघांना विनंती असेल हँडशेक करायचा आहे. एक चांगल्या मॅचचं नियोजन सन्माननीय विजय भावी भगत साहेब यांच्या माध्यमातून केलं गेलंय. अर्थातच अनेक वर्षाची परंपरा ऑर्थोडॉक्स सातत्याने कायम ठेवताना सन्माननीय विजयभाई भगत साहेब आणि सर्व हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2021 या ठिकाणी यायचं आहे. कांबारे टीम हँडशेकिंग करायची आहे. या ठिकाणी हँडशेकिंग करून घ्यायचे आहे कांबारे टीम, कारण आतुरता आहे इकडे. निश्चितच 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना 4थ्या चेंडूवर ही मॅच फिनिश झाली आहे. तुते संघ जिंकलात. जवळजवळचे हे 2 गाव, कारण एका बाजूला कांबारे आणि एक नदी त्या बाजूला पाहायला मिळते तुते. यस गोटेकर टीमला या ठिकाणी 5 धावांची पॅनल्टी. या ठिकाणी सर्व संघांना सूचना असेल, आपण येताना लाईनमध्ये आणि आपल्याला जागा दिली त्या जागेमधून यायचं आहे. स्पर्धेची शिस्त, नियम कडक, म्हणून की काय एवढ्या वर्ष ही स्पर्धा खूप उंचीवर पोहोचली गेली. नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. एका बाजूला कोठारे, माफ करा गोटेकर, आणि एका बाजूला वाशाळा. 2 संघाच्या दरम्यान दोन्ही संघाचे एक सांघिक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. चांगली मॅच या ठिकाणी अनुभवायला मिळेल, आनंद लुटायला मिळेल, कारण दुपारचं सत्र आहे. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत आणि खऱ्या अर्थानं अनेक मैदानांवर आपला अधिराज्य गाजवणारा संघ. एका बाजूला आपण बघतो आई गावदेवी गोटेकर बी, तर एका बाजूला कसारा विभागातील दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे संघ वाशाळा. आई गावदेवी गोटेकर बी टीम ऑन द टॉस आणि इलेक्ट टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. विनंती असेल लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोटेकर टीम आपली फिल्डिंग लावा.